ठीक आहे. चला आता मला सांगा, आपण लास्ट क्लासमध्ये काय शिकलेलो होतो? आठवण करून द्या मला लवकर. लास्ट क्लासमध्ये श्रद्धा पण होती, जीवन होता, अनुष्का पण होती, रोशनी पण होती, ज्ञानेश्वर पण होता. काय आठवते? चुंबक कुंतलातून वाहणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची वैशिष्ट्य. हा, येस, करेक्ट. ते आपण बघितलेलं. आणि आपण हे पण बघितलेलं की ऑलरेडी एक रॉड आहे आणि तो आपल्या त्या हॉर्सशू मॅग्नेटच्या मध्ये ठेवला होतो, कसा फिरतो. एक सेकंड हा मुलांना फोन करते. चला तर आज आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. मुलांनो, तुम्हाला मी जो टेबल बनवून दाखवलेला होता आणि त्याच्याच प्रश्नांची दोन्ही पण उत्तरं लिहायला सांगितलेली होती, तोच होमवर्क दिलेला होता. तर ते आय होप तुम्ही कम्प्लीट केला असेल. आता आपण लास्ट टाइम जे शिकलो ना मुलांनो, फ्लेमिंग्सचा डाव्या हाताचा नियम खूप जास्त तो महत्वाचा आहे. का बरं? कारण त्याच्यावरच आधारित आपण काही उपकरणं आज वापरतोय. जसं आता तुमच्या डोक्यावर फॅन फिरतोय, माझ्या डोळ्यासमोर जो लॅपटॉप आहे, अशी बरीचशी उपकरणं जी आहेत ती त्याच्यावरच आधारित काम करतात. त्याच्यामुळे फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम खूप खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. आपली ही जी आपण म्हणतो ना विद्युत धारा बनवली जातं, तुम्ही कधी विचार केलाय की जे वरतून पाणी पडतंय, उंचावरून पाणी पडतंय, पाण्यामुळे नुसतं ती जी गोल चक्र असतात ज्याला आपण टर्बाईन्स म्हणतो, ते टर्बाईन्स फक्त गोल 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 फिरतात आहेत, तरी पण त्याने कशी काही विद्युत धारा निर्माण होत असेल, तर ते आज आपण समजून घेणार आहे. जो तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे ना मुलांनो, तो एवढा सोपा नाहीये, हा मी आधीच सांगते. म्हणून तुम्ही जर लक्ष नीट देऊन ऐकला आणि लगेच आज नाही तर उद्या त्याला रिवाइज केलं तरच तुम्हाला तो लक्षात राहील. तुम्ही सांगते बेटा, सांगते, येते मी, तेच सांगते कशा काय शिकवतोय, शिकवणार आहे. तर बघा मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसते, पुस्तक दिसते तुम्हाला? येस मॅम. हो मॅम. ठीक आहे, गुड. तर आता बघा, आपण आतापर्यंत जे विद्युत धारा वाहते आपल्या सुवाहकामुळे आणि त्याच्या भोवती जे चुंबकत्व निर्माण होते, म्हणजे तो स्वतःच आज चुंबक जसं काम करतोय आणि चुंबकीय क्षेत्र जे निर्माण होते ते आपण आतापर्यंत हे सुवाहक सरळ एखादा रॉड असेल, एक सरळ वायर असेल तर कसं निर्माण होतं, त्याच वायरीला आपण गोल बनवल्यावरती कसं निर्माण होतं, आणि त्याच वायरीला आपण गुंडाळलं एखाद्या पुठ्ठ्याच्या भोवती किंवा प्लास्टिकच्या भोवती गुंडाळलं तर मग त्याच्यामुळे जे हे कुंतल निर्माण होते, त्याचं चुंबकीय क्षेत्र कसे, हे तीन गोष्टी आधी तर आपण पाहिलेल्या. लिहून घ्या, बोर्डामध्ये हा तिघांपैकी एक प्रश्न तर नक्कीच येणार. कुंतलाभोवती किंवा त्या रिंगच्या भोवती किंवा त्या स्ट्रेट कंडक्टर सरळ वायरीच्या भोवती जे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्यांचे गुणधर्म लिहा आकृती काढून. ह्या तिघांपैकी एक पक्का एक्झाम मध्ये येणार. ठीक आहे, त्याच्यामुळे तिन्ही पण तुम्हाला करावी लागतील. सरावाला तीच आकृती होती आणि त्याला नाव द्यायची होती, त्या आकृतीला आकृती होती परीक्षेत. हा तेच, ते महत्वाचं आहे, ते येतच येतं. ठीक आहे. आणि आपण मग गेल्या क्लासमध्ये बघितलं की आपला जो हा आता आपण काय घेतलेलं, एक रॉड घेतलेला
आणि त्या रॉडला असं मध्ये ठेवलेलं मॅग्नेटच्या, तर तो रॉड असा फिरतो मग, कारण दोन दोन चुंबकीय क्षेत्र एकमेकांची काम करतात ना. एक तर रॉड स्वतः चुंबक बनतोय आपण त्याच्यामधून विद्युतधारा घालवल्यावर, आणि दुसरं आपण काय घेतलेलं आहे ते नाल चुंबक म्हणजे हॉर्सशू मॅग्नेट. घोड्याच्या पायाला जी नाल लावतात त्याच्यासारखं हे दिसतं, म्हणून ह्याला नाल चुंबक म्हणतात. ठीक आहे. आणि मग तो कुठल्या दिशेने फिरेल ह्याच्यासाठी आपण बघितलेला फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आपला हा लेफ्ट हँड बघा, उजव्या हातावर कोणता नियम होता? तो मॅक्सवेलचा होता बघा, त्यांनी नाव नाही दिलं, पण तो उजव्या हाताचा नियम ज्यांनी शोधलाय त्या सायंटिस्टचं नाव आहे मॅक्सवेल, हा वाला. ठीक आहे. तर हा आहे आपला उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम, हा आहे आपला डाव्या हाताचा नियम, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. आता फ्लेमिंगचाच उजव्या पण हाताचा नियम आहे. उजव्या हाताचे आपल्याकडे दोन नियम बघणार आहोत. ठीक आहे. इलेक्ट्रिक मोटर, विद्युत ह्याला खूप विचित्र मराठी नाव दिले, इलेक्ट्रिक मोटर हे आपण नंतर बघणार आहोत, आपण ते बघू. जनरेटर पण दिला असेल, खूप मोठा ठीक आहे, चला हरकत. आज आपण फक्त ह्याच्यावर फोकस करणार आहोत, कारण हे समजायला कठीण आहे. आणि फक्त ह्या एका टॉपिकवर मुलांनो परीक्षेमध्ये बोर्डामध्ये बघा 2 5 मार्काचे प्रश्न येतात, 4 किंवा 5 मार्काचे 2 किंवा 3च प्रश्न असतात. तर पूर्ण तुमच्या विज्ञानामधून ह्या टॉपिकवर आधारित प्रश्न 5 मार्काचा किंवा 4 मार्काचा नक्कीच येतो. त्याच्यामुळे हा इलेक्ट्रिक मोटरवाला हा जो टॉपिक आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण तो थोडा कठीण पण आहे. तुम्ही मुलांना बोर्डाचे पेपर जर बघितले ना, 100 मार्कापैकी ना 95 मार्काचा पेपर ना असा असतो जे ज्यांनी चांगला अभ्यास केला ते सगळी मुलं लिहू शकतील, पण 2 ते 5 मार्काचे प्रश्न असे असतात की जे एकदम उत्कृष्ट मुलं आहेत अभ्यासामधली तेच ते लिहू शकतील, कारण त्यांना मेरिट लिस्ट मध्ये त्याच हिशोबाने मुलं पाहिजे असतात ना. म्हणून बघा हल्ली ना बोर्डाचा जो निकाल लागतो 90% वर भरपूर मुलं जातात, पण 95% वरती मार्क्स पाडणारी मुलं खूप कमी असतात. आणि बोर्डामध्ये ओव्हरऑल सगळ्या भारतामधून जरी टॉपर काढला तुम्ही तर 98% पुढे कोणी जात नाही. 100 पैकी 100%, मी 100 पैकी 100 मार्क्स नाही म्हणत एखाद्या सब्जेक्टचे, ओव्हरऑल सगळे म्हणते. सायन्स मध्ये पण 100 पैकी 100, गणितात, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, SST मध्ये सगळ्यांमध्येच 100 पैकी 100 मार्क्स मिळवणं खूप 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 जास्त मुश्किल. अजूनपर्यंत मला तरी माझ्या माहितीप्रमाणे तर असं कोणी नाहीये की ज्यांना 100% मार्क्स मिळाले नाहीये. तर मग तेच मार्क्स कापण्यासाठी जे विचारलेले प्रश्न असतात ना, एकदम उत्तम हुशार ते हुशार 100 पैकी 100 मार्क्स काढणारा मुलगा, त्याचे मार्क्स कुठे कट होऊ शकतात, मग त्याच्यासाठी कुठला प्रश्न टाकायचा, तशा कॅटेगरीमध्ये जे प्रश्न असतात त्याच्यापैकी हा एक आहे. तर मी तुम्हाला घाबरवत बिलकुल पण नाहीये, फक्त सांगते की ह्या प्रश्नाचं किती महत्व आहे. त्याच्यामुळे मग तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे करावं लागेल, समजून घ्यावं लागेल. आणि अजून मुलांनो ह्याच इलेक्ट्रिक मोटरवरतीच आधारित आपली खूप सारी उपकरणे आहेत जे आपण वापरतोय दैनंदिन जीवनात, ऑलरेडी आपण वापरतोय. म्हणून ही मोटर ही आहे ती खूप 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 जास्त गरजेची आहे. ठीक आहे. तर चला आता ना सगळ्यात आधी ना थांबा, मला एखादी व्हिडिओ छानपैकी मिळते का बघते. मी तुम्हाला आधी व्हिडिओ दाखवते म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल समजेल की ते काय चाललंय नक्की. ठीक आहे. भलेही ती मराठीमध्ये नसली व्हिडिओ तरी पण मी एक्सप्लेन करेल त्या व्हिडिओत काय सांगितले ते मराठीत. ठीक आहे.
स्क्रीन शेअर करते, मला 1 मिनिट द्या. मला मिळाले व्हिडिओ. तो इंग्लिश मध्ये आहे, पण मी तुम्हाला मराठीत सांगते त्याला. ठीक आहे, सो डोंट वरी. समजला नाही तरी तसं काहीच समजणार नाही असं तर नसतंच, तुम्हाला थोडंफार तरी नक्की समजेल. काय झालंय, विरतच आहे नुसतं. मग मी कॅमेरा माझा ऑफ कर. ग्रेट. ह्यांनी ना बनवून पण दाखवले इलेक्ट्रिक मोटर ह्या व्हिडिओ मध्ये, आणि हिंदीमध्ये आहे. चला, चांगला व्हिडिओ भेटलाय आपल्याला, बघूयात आपण. इलेक्ट्रिक मोटर्स होते हैं, जैसे बच्चों के खिलौने, टेबल फैंस. अगर आप अपने घर के आसपास देखेंगे तो मुलांनो, आवाज येतोय स्पष्ट ऐकायला? येस मॅम. चला, ठीक आहे. हा, आता लक्ष देऊन बघायचं ही व्हिडिओ, आणि व्हिडिओ बघून झाल्यावर तुम्ही खरंच किती लक्ष देऊन ऐकलीये ना, म्हणून मी काही प्रश्न विचारेल. चला बघा. आपको कई उपकरण दिखाई देंगे जिनमें इलेक्ट्रिक मोटर्स होते हैं, जैसे बच्चों के खिलौने, टेबल फैंस, टूथब्रशेस, हेयर ड्रायर्स और ये इलेक्ट्रिक कटिंग चाकू. इलेक्ट्रिक मोटर कैसे काम करता है? जब आप इसे चालू करते हैं तो यह घूमने लगता है. ऐसा क्यों होता है? इस वीडियो में हम बिजली के मूल तत्वों और चुंबकों को समझेंगे, और फिर इन सबको मिलाकर यह समझेंगे कि कैसे करता है. वीडियो ब्रिलियंट के प्रायोजन से है. चलिए एक चीज से शुरुआत करते हैं जिसे सर्किट कहते हैं. आपके पास एक बैटरी है, कुछ तार हैं और एक उपकरण जो बिजली का इस्तेमाल करता है, जैसे कि एक बल्ब. बिजली सर्किट के माध्यम से प्रवाहित होती है, लेकिन जैसे ही तार में कोई टूट होती है, बिजली का प्रवाह रुक जाता है और बल्ब बुझ जाता है. सर्किट के काम करने के लिए पथ पूरा होना चाहिए. इसे स्विच का उपयोग करके करना अच्छा है. तार में बिजली प्रवाहित हो रही है, इसे परंपरागत प्रवाह कहते हैं. अगर हम बैटरी निकालकर पलट दें तो बिजली का प्रवाह दूसरी दिशा में होगा. बल्ब फिर भी जलेगा. कुछ उपकरण ऐसे होते हैं जो बिजली के प्रवाह की दिशा के अनुसार अलग तरीके से काम करते हैं. ठीक है, तो यह है एक सर्किट की मूल बातें. अब यहाँ चलें. यह चुंबक एक उत्तरी और दक्षिणी ध्रुव से बना. सर्किट काय होतं माहिती तुम्हाला ऑलरेडी, राईट? विद्युत परिपथ. तर साधं सिंपल सर्किट त्यांनी दाखवलं. आता पुढे बघा. है और अन्य धातु की वस्तुओं को आकर्षित करता है, जैसे पेपर क्लिप्स. एक और हा मुलांनो, मध्येच ऍडव्हर्टाइजमेंट आलं म्हणून मी स्टॉप शेअर केलं, नाहीतर ते तसंच रेकॉर्ड होतं. ध्रुव आकर्षित करते हैं. समान ध्रुव एक दूसरे को धकेलते हैं. चुंबकों का आकार हमेशा ऐसा नहीं होता. कुछ चुंबक ज्यादा छपटे होते हैं. उदाहरण के लिए आप इस चुंबक को हमेशा चालू मान सकते हैं. ये हमेशा काम कर रहा है. आप इसे वास्तव में बंद नहीं कर सकते, इसलिए इसे कभी कभी स्थायी चुंबक कहा जाता है. ये कई छोटे चुंबकीय क्षेत्रों से बना होता है जो एक ही दिशा में संरेखित होते हैं. बाद में मैं एक ऐसे चुंबक के बारे में बताऊंगा जहां ऐसा हमेशा नहीं होता. हमारे स्थायी चुंबक में बीच में एक छेद करके उसे किसी ऐसी चीज पर रखते हैं जो उसे घूमने दे. अब एक और चुंबक इसकी ओर लाएं. स्थायी चुंबक म्हणजे परमनंट मॅग्नेट. म्हणजे ते चुंबकत्व त्याचं कधी जाणारच नाही, असं वालं मॅग्नेट. हमारा घूमता हुआ चुंबक तुरंत सीधे में आ जाएगा जब तक विपरीत ध्रुव एक दूसरे के बिल्कुल पास ना हो जाएं. हाँ बेटा, या चुंबकाला मराठीत काय म्हणतात? ह्या चुंबकाला परमनंट म्हणजे जे चुंबक त्याचं चुंबकत्व कधीच नाही जाणार. परमनंट म्हणजे
हे काय म्हणतात मराठीत परमनंटला मुलांनो? कायमचं. हा, कायमचं. करेक्ट. कायमचं चुंबक आहे हे. आणि हे तुम्ही बघताय हे पट्टी चुंबक आहे, है ना? त्याला होल केलं. आता बघा पुढे मोटर कशी बनते. ही मोटर माहिती तुम्ही स्वतः पण घरी बनवू शकता हे नीट समजून घेतल्यावर. बघा, अब बगल वाले चुंबक को बदलें। समान ध्रुव एक दूसरे को धक्का देते हैं और विपरीत ध्रुव आकर्षित करते हैं। अगर हम इन बगल वाले चुंबकों को बदलते रहें तो हमारा घूमता हुआ चुंबक बस घूमता रहेगा। ये घूमते हुए चुंबक की आपोआपच फिरते ते. फक्त आपण काय करतोय, एकदा ह्याच्याजवळ नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव आणतोय, एकदा दक्षिण ध्रुव आणतोय. अवधारणा वास्तव में महत्वपूर्ण है। हम इस पर थोड़ी देर में वापस आएंगे। यहाँ धातु का बोल्ट है जो चुंबक नहीं है। यह चुंबकीय क्षेत्रों से बना है पर यादृच्छिक दिशाओं में संकेत कर रहा है। अब एक तार लें, उसे कई बार लपेटें और फिर एक परिपथ बनाएं। कळलं हे? आठवतंय? हेच आपण सोलेनॉइड बनवलेलं होतं लास्ट क्लासमध्ये. वायरीला पण गेल्या वेळी आपण वायरीला पुठ्ठ्यावर गुंडाळलेलं. इथे आपण काय केले, लोखंडाच्या खिळ्यावर गुंडाळले. कारण लोखंडाच्या खिळ्यामधून विद्युत धारा जाते, माहितीये ना मुलांना तुम्हाला? आणि हा लोखंडाचा खिळा होता, त्याच्यामुळे चुंबक बनणार आहे. बघा, तारों में प्रवाहित धारा चुंबकीय क्षेत्रों को एक सीध में लगाती है। इसका मतलब है कि हमने अभी एक चुंबक बनाया है। कळलं? ह्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी घालवल्यावर हे स्वतः काय बनलं, एक चुंबक. आणि हेच आपण बघितलेलं की हे जे कुंतलामुळे जे चुंबक बनते ते पट्टी चुंबकासारखं काम करतं. आठवते? ज्या दिशेने विद्युत धारा घड्याळाच्या दिशेने चालली आहे तो साऊथ पोल म्हणजे हा एस बनतो. आणि ज्याच्या विरुद्ध दिशेने चालले तो काय बनतो, नॉर्थ पोल बनतो. सेम टू सेम दिसते. हे बघा, मागून ही निळी लाईन जाऊन पुढे येते. म्हणजे आपण इकडे असं फिरवून त्याला बघितलं तर तो क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने तो करंट घेऊन जाणार आहे. म्हणून हा साऊथ बनला आणि हा का बनला, नॉर्थ. या और भी सटीक कहें वही काम कर सकता है जो एक स्थायी हा, कोण काय म्हटलं? चला, चुंबक कर सकता है। यह धातु के टुकड़ों को उठा सकता है और इसमें एक उत्तर और एक दक्षिण ध्रुव होता है जो अन्य चुंबकों को आकर्षित या प्रतिकर्षित करेगा। विद्युत चुंबक इस मायने में खास है कि इसे चालू या बंद किया जा सकता है, बल्ब की तरह। कळलं? हे आपण आता टेम्पररी, बर का, हे आता कायमचं चुंबक नाहीये मुलांना. हे टेम्पररी बनलेलं आपण स्वतः चुंबक बनवले. पण हे चुंबक तोपर्यंत चुंबक राहील जोपर्यंत ह्याच्यातून विद्युत धारा वाहते. म्हणून ह्याला मराठीमध्ये विद्युत चुंबक म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ह्याला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतात. कळते? इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रो म्हणजे विद्युत, मैग्नेट म्हणजे चुंबक. तेच विद्युत चुंबक. स्थायी चुंबक के साथ ऐसा नहीं कर सकते। बैटरी को पलटने पर देखिए क्या होता है। विद्युत धारा एक दिशा से दूसरी दिशा में बदलती है जिससे हमारे चुंबक के ध्रुव भी अपनी स्थिति बदल लेते हैं। उत्तर दक्षिण बन जाएगा और दक्षिण उत्तर बन जाएगा। इसे विद्युत चुंबक की ध्रुवीयता उलटना कहते हैं। बैटरी को पलटने के बजाय इसे करने का एक आसान तरीका तारों को बदल देना है। अगर विद्युत चुंबक कुछ समय तक चालू रहेगा तो वह बहुत गर्म हो जाएगा। यह सिर्फ एक सावधानी है। मान लीजिए यह वीडियो किसी विज्ञान परियोजना के लिए प्रेरणा बने। चलिए हमारे घूमते हुए चुंबक पर वापस आते हैं। इस बार हम घूमते हुए चुंबक की जगह हमारे विद्युत चुंबक को लगाएंगे। जैसे ही हम तारों को जोड़ेंगे चुंबक चालू हो जाएगा और वह साइड वाले चुंबक के साथ संरेखित हो जाएगा। असल में इन तारों को जोड़ने से बोल्ट आजादी से घूम नहीं पाएगा, लेकिन यहाँ जो महत्वपूर्ण है वह है घूमते हुए विद्युत चुंबक की अवधारणा। चलिए तारों को बदलकर विद्युत चुंबक के ध्रुवों को उलट देते हैं। समान ध्रुव एक दूसरे को धकेलते हैं और विपरीत ध्रुव आकर्षित करते हैं। अब फिर से ध्रुवीयता को उलट दीजिए। समान ध्रुव धकेलते हैं और विपरीत ध्रुव आकर्षित करते हैं। अगर हम ध्रुवीयता बदलते रहेंगे तो हमारा विद्युत चुंबक बस घूमता रहेगा। इसे मजबूत बनाने के लिए चलिए एक और स्थायी चुंबक को किनारे ले आते हैं। देखिए कि इस तरफ दक्षिण ध्रुव केंद्र की ओर है और इस तरफ उत्तर ध्रुव केंद्र की ओर है। किनारे के चुंबक मिलकर बीच वाले को घुमाने का काम करते हैं। यहाँ एक इलेक्ट्रिक मोटर की मौलिक बातें हैं, पर हमें सुधार की आवश्यकता है। दोनों किनारे के चुंबकों को अधिक शक्तिशाली वक्राकार चुंबकों से बदला जा सकता है और तारों वाले बोल्ट की जगह हम एक धातु का लूप इस्तेमाल करेंगे। इसे आर्मेचर कहते हैं। कळलं काय केलं? ते जे दोन पट्टी चुंबक होते ना, ते पट्टी चुंबक काढून हे वक्राकार चुंबक ठेवले जातात आणि हे जास्त मजबूत आणि मोठे, त्याच्यामुळे हे जास्त चुंबकत्व लावणार आहेत. आणि मध्ये जो खिळा होता, खिळ्याच्या ऐवजी हे असं
तुम्ही बघू शकता चौकोनासारखी एक वायर लावलेली आहे, त्याला आपण नाव दिलेलं आहे आर्मेचर. हमारे तारों को जोड़ें और हमारा सर्किट फिर से परत ऍडव्हर्टाइजमेंट आलं. हे कळते तुम्हाला किती इंटरेस्टिंग आहे हे, आपण घरी पण बनवू शकतो मुलांना. आपण आपल्याकडे ह्या सगळ्या वस्तू असायला हव्या. तुम्ही घरी नाही बनवू शकत, पण तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, प्रयोगशाळेमध्ये तुमच्या टीचरची हेल्प घेऊन नक्कीच बनवू शकता. यानी इस बार आप इलेक्ट्रोमैग्नेट को फ्लैट समझ सकते हैं, जिसमें दक्षिण ध्रुव ऊपर की ओर हो। आर्मेचर तब तक घूमेगा जब तक विपरीत ध्रुव आमने सामने नहीं आ जाते। हम तारों को बदलकर इसे पहले की तरह घुमा सकते हैं, लेकिन यहाँ बैठकर इन तारों को मैन्युअली बदलना काफी मेहनत का काम है। हमें आर्मेचर में कुछ जोड़ने की जरूरत है, जिसे कंप्यूटर कहते हैं। यह एक रिंग है जिसमें विपरीत तरफ गैप्स होते हैं। कम्यूटेटर आर्मेचर के साथ घूमेगा। अब हम सर्किट को दो ब्रशेस के साथ जोड़ते हैं जो किनारे पर होते हैं। हे बघा, हे वायरही सारख्या सारख्या कोण फिरवत बसणार ना, म्हणून त्यांनी काय केलं, आपली नॉर्मल जशी बघा बांगडी असते जाडवाली, त्या बांगडीला कट केलं मधनं. एका आर्मेचरचं टोक दिसते, ह्या इकडून जो आर्मेचर येतोय ते अर्ध्या बांगडीला जोडलं आणि इकडून जे आर्मेचरचं टोक येते ते दुसऱ्या बांगडीला जोडले. त्याच्यामुळे काय झालं, हे दोनांच्या मध्ये गॅप क्रिएट झाला ना ऑलरेडी. मग एका आर्मेचरला अर्धी बांगडी, दुसऱ्या आर्मेचरच्या टोकाला अर्धी बांगडी, अशा इझी. आणि मग ती मग फिरत राहणार. मग हे आता बांगडी सारखा जो पोर्शन आहे त्याच्या बरोबरच हे आर्मेचर पण फिरत फिरत राहणार. मग त्याला पकडून ठेवण्यासाठी, ते जरी फिरत असलं तरी त्याला पकडून ठेवण्यासाठी हे दोन ब्रशेस जोडलेले आहेत बघा, हे येलो कलरचे. ये ब्रशेस कम्यूटेटर के घूमने के साथ स्लाइड करेंगे और वे स्प्रिंग लोडेड होते हैं ताकि वे हमेशा संपर्क में बने रहें। तार से होकर धारा ब्रश कम्यूटेटर रिंग आर्मेचर लूप से गुजरती है और वापस। कळलं? आता त्याच्यामुळे ना हे सारखं सारखं फिरवत बसायची ह्याला गरजच नाहीये. काय होणार आहे आता तुम्हाला पुढे कळेल. दूसरी तरफ से होते हुए अब हमारे पास हमारा इलेक्ट्रोमैग्नेट है और आर्मेचर घूमता है। इस बार हम चक्कर लगाते ही ब्रश कम्यूटेटर रिंग के संपर्क में स्विच हो जाएंगे। याद रखिए, दो ब्रश हैं, इसीलिए यह दोनों तरफ हो रहा है। स्विच होने से पहले आर्मेचर में धारा इस दिशा में प्रवाहित हो रही है। ब्रश के पक्ष बदलने के बाद धारा दूसरी दिशा में बहेगी। इसका मतलब है कि विद्युत चुंबक जो ध्रुवीयता बदलता है, जिससे आर्मेचर घूमता रहेगा। यह कम्यूटेटर रिंग वही काम करता है जैसे हम पहले तारों को बदल रहे थे, लेकिन इस बार यह सब कुछ खुद ही करता है। यह तब तक घूमता रहेगा जब तक हम बैटरी से जुड़े रहेंगे। बैटरी को डिस्कनेक्ट करो, इलेक्ट्रोमैग्नेट नहीं। कळलं? हे बघितलं, हे किती ब्युटिफुल वाटते बघा. हेच आपलं सर्किट आहे आता. रिंग वही काम करता है जैसे हम पहले तारों को बदल रहे थे, लेकिन इस बार यह सब कुछ खुद ही करता है। यह तब तक घूमता रहेगा जब तक हम बैटरी से जुड़े रहेंगे। हे बघा, दिसते ही आपली बॅटरी, हे स्विच करंट बंद चालू करायला. आणि दिसते हे इथे आपण हे दोन मॅग्नेट टाकले, मध्ये आर्मेचर आहे, हे कम्युटेटर आहे. ह्याला कम्युटेटर म्हणतात. कम्युटेटर म्हणजे कम्युनिकेशन म्हणतो की नाही आपण, म्हणजे संवाद साधणं. तर तसंच कम्यूट करणं म्हणजे मेंटेन, ह्यांच्यामधला कॉन्टॅक्ट, संपर्क मेंटेन करून ठेवणं, म्हणून त्याला कम्युटेटर नाव दिले. संपर्क मेंटेन करून ठेवतोय कशामधला, आर्मेचर मधला आणि ह्या ब्रशेस मधला. बैटरी को डिस्कनेक्ट करो, इलेक्ट्रोमैग्नेट आता तुम्हाला कळते मुलांनो काय होते बघा. नहीं रहेगा। थांबा, आता मी तुम्हाला समजवते. थांबा, ह्याचा ना मी आधी स्क्रीनशॉट घेते. कसा घेऊ याचा स्क्रीनशॉट, थांबा. मग मी ह्या तुम्हाला आकृतीला तिकडे घेऊन एक्सप्लेन करते. नक्की म्हणजे करंट आपोआपच, आता जी मगाशी वायर बदलत होते ना, ते वायर न बदलता आता कसं चाललंय ते मी एक्सप्लेन करते तुम्हाला. हा, इथे ना मुलांनो फ्लेमिंग्सचा आपला डाव्या हाताचा नियम काम करतोय, जो त्यांनी इथे सांगितलेला नाहीये. तर आता मी तो तुम्हाला सांगते. ठीक आहे, चला आता ही आकृती मी घेते माझ्याकडे.
हे पहिल्यांदा कधीच होत नाही. एक सेकंड थांबा मला. नाही होते. का नाही होते? परत एकदा लास्ट ट्राय करते, नाहीतर मी दुसरंच काहीतरी मेथड काढते ह्याच्यासाठी. नाही, मला वाटतं हे इंटरनेटचं वरतून असल्यामुळे ते नाही होते. ठीक आहे, थांबा मला एक सेकंड द्या फक्त. हा, झालं. ठीक आहे. जीवन बेटा, हे चॅट बॉक्स मध्ये तू काय टाकले? आणि रोशनी, मी तुझा मेसेज वाचला. हा, 18 फेब्रुवारीला एक्झाम आहे. हे माझा आवाज येतोय तुम्हाला? येस मॅम, येतोय. बरं, ठीक आहे. थँक्यू सो मच बेटा. हा, हे बघा, मी इथे आता आकृती घेतलीये. का बरं घेतलीये? कारण तुम्हाला अजून व्यवस्थित समजवण्यासाठी. आता इथे फ्लेमिक्सचा लेफ्ट हँड रूल ह्याला फिरवण्यासाठी कसा कामामध्ये येतोय ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, बघा काय होते. मी हिरवावाला पेन घेते, म्हणजे ह्याच्यात हिरवा कलर नाही ना, तुम्हाला कळेल. आता नीट बघा, आपली जी दिशा आहे, विद्युत धारेची दिशा बघा कशी आहे. नीट बघा. हा, सध्या काय होते, ही विद्युत धारा इथून चाललेली आहे, बरोबर आहे. अशी सरळ गेली, इकडे गेली मुलांनो, आणि इथून सरळ चाललेली आहे. म्हणजे विद्युत धारेची दिशा ही आहे, दिसते तुम्हाला? हो की नाही? ही विद्युत धारेची दिशा आहे. म्हणजे हो मॅम. अशी आपली विद्युत धारेची, म्हणजे हे आय, म्हणजे बघा माझं आता फिंगर बघा मुलांना, हे अशी विद्युत धारेची दिशा, हे मधलं मिडल आपलं जे सेंट्रल फिंगर आहे ते दाखवतं, राईट. आता आपल्या ह्याची दिशा कशी आहे? चुंबकीय क्षेत्राची आपली दिशा कशी आहे? चुंबकीय क्षेत्र दिशा म्हणजे आपली एफ ची दिशा कशी आहे ती बघा. कुठून कुठे आहे? इथे हे लाल म्हणजे एन असतं माहिती ना, आणि ब्ल्यू म्हणजे हे असं असतं. तर आपली दिशा कुठून कुठे असते? एन कडून एस कडे असते की एस कडून एन कडे असते आपली दिशा? सांगा बरं. हे बघा, हे असं आहे ना. हा, बघा, हे इकडे चाललंय, हे इकडे चालले, आपला करंट असा चाललाय, आणि ही एन कडून एस कडे आपली ह्याची दिशा असते, चुंबकीय क्षेत्राची दिशा. मग आपलं हे इकडे एन आहे, तर ही दिशा अशी आहे. तर दिसते तुम्हाला मुलांनो, त्याच्यामुळे मग माझा अंगठा वरच्या बाजूला, राईट. तर हे जे आपलं आर्मेचर जे असं वही सारखं, हे बघा, हे आपलं आर्मेचर मानून चाला. तर काय होतंय, हा असा तुमच्या बाजूने इकडे करंट चाललाय, चुंबकीय क्षेत्राची दिशा इकडे आहे. तर बघा, हा करंट, चुंबकीय क्षेत्राची दिशा, त्याच्यामुळे हे आर्मेचर आहे, ती वही कशी माझी जाणार आहे? अशी. आर्मेचर असं वर जाणार आहे. हे वरती आलं ना मुलांनो, इथपर्यंत वरती आलं की काय होते माहितीये? विद्युत धारेची दिशा बदलते. कशी बदलते बघा, हे वरती आल्यावरती, आता बघा, आधी हे वालं, ही वाली रिंग, ही अर्धी वाली जी रिंग आहे, ही आधी कनेक्शन मध्ये होती, बरोबर आहे. आता ही रिंग कनेक्शन मधून गेल्यावरती आता येणार आहे आपली ही रिंग इकडच्या कनेक्शन मध्ये, बरोबर आहे. मग ही रिंग इथे कनेक्शन मध्ये आल्यावर हे इथे वरती गेलं, हे इथे वरती आलेलं होतं,
आता ही रिंग कनेक्शन मध्ये आल्यावर परत आता इकडचा जो आर्मेचर आहे आपला, त्याच्यामधून आता विद्युतधारा इकडून परत इकडे जावी लागेल, इकडे वाहायला लागेल. कळते मुलांनो? हे बघा, इकडून करंट जात होता आणि हे बघा, इकडून आधी जात होता करंट आणि इकडून माघारी येत होता. तर इकडून जात असताना हा बाजू वर उचलला जाईल आणि हा बाजू ऑटोमॅटिकली खाली जाईल. का बरं? कारण इकडे बघा ना, आता ही अशी दिशा आहे, दिसते तुम्हाला मुलांनो? ही बघा अशी दिशा आहे, म्हणजे करंट आता माझ्याकडे येतोय. कशामध्ये? ह्या वाल्या आर्मेचर बद्दल मी बोलते. हे बघा, हे वाले जे टोक आहे ना, ह्याच्याबद्दल मी बोलते. हे वाला, हे बघा, हे वाला जे टोक आहे ना, तर ह्याच्यामधून माझ्या बाजूला करंट येतोय. आपली तो दिशा तीच आहे. हे दिसते, हे खाली, बरोबर? हे खाली असं असताना हे वरती, इकडची बाजू वरती, आणि असं असताना इकडची बाजू खालती. म्हणजे करंट तुमच्याकडे येतोय त्यावेळी ती बाजू वर उचलली जाईल. हे बघा, करंट तुमच्याकडे येतोय, बाजू वर उचलली जाईल, आणि ही करंट माझ्याकडे येतोय, ही बाजू खाली जाईल. तर हे असं पूर्ण अर्ध आता सर्कल झालं की मग काय होतं ते मुलांना? बाजू चेंज होतात, ऑटोमॅटिकली बाजू चेंज होतात. मग परत आता समजा, आता हे दिसते तुम्हाला, हे टोक, ही बाजू आपण ही बाजू तुमच्याकडे परत सरळ जाऊन बी पासून सी कडे माघारी येतोय. पण आता बाजू अर्धी सायकल पूर्ण झाल्यावर आता काय झालं? आता काय झालं? इकडे आला ए बी सी डी, म्हणजे आता करंटची दिशा चेंज काय होईल? आता डी सी बी ए होईल. कळते तुम्हाला? मग परत सेम टू सेम, आता करंट इकडे जातोय, तर डीसी कडून करंट जातोय आणि बी कडून एला माघारी येतोय, परत ते फिरणार. कळते? हे त्याच्यामुळे, ह्या रिंग मुळे काय होते, अर्ध्या पोर्शनला जे वायर आपल्याला बदलायला लागत होती त्याची गरज नाहीये. ऑटोमॅटिकली स्वतःहूनच जो आहे तो रस्ता चेंज केला जातोय. अर्ध्या सायकलला बघा, अर्ध्या सायकलमध्ये ही रिंग ज्यावेळी ह्या टोकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यावेळी करंट असा जातोय. कसा जातोय? हा ए पासून बी पासून सी पासून डी कडे आणि येऊन माघारी येतोय. ह्याच्यामध्ये परत हा करंट माघारी येतोय. पण परत अर्धी सायकल कंप्लीट झाल्यावर कळते ना तुम्हाला मुलांनो, ही रिंग इकडे येते आणि मग त्याच्यामुळे इथे आपला कोणतं टोक येईल? इथे डी येईल, इथे सी येईल, इथे बी येईल आणि इथे काय येईल? ए येईल. कळलं? इकडचं जे एबी होतं ते सीडीच्या जागी गेलं आणि सीडीच्या जागी एबी आलं. इझी समजलं? आणि अशा कॉन्स्टंट घड्याळाच्या दिशेनेच मग ते असं फिरत राहील. ठीक आहे? आधी ए पासून बी पासून सी पासून डी कडे आलं आणि परत डी पासून सी कडे आणि परत बी पासून ए कडे माघारी आलं. ठीक आहे? चला आता व्हिडिओ पूर्ण बघूयात. मॅम आवाज येत नाही. आवाज नाही येते? नाही. पूर्ण स्क्रीन शेअर केला, आवाज नाही येत. ठीक आहे, थांबा. आता ह्यांनी काय केलं ना, फक्त हे एकच आर्मेचर घेतल्यावरती ना खूप हळूहळू ते फिरत राहील, म्हणून आता खूप जास्त आर्मेचर घेऊन तेवढ्याच रिंग पण ते जोडतात आहेत. आता बघा, जैसे हम पहले तारों को बदल रहे थे, लेकिन इस बार ये सब कुछ खुद ही करता है. ये तब आता येतो आवाज? यस मैम येतोय. घूमता रहेगा जब तक हम बैटरी से जुड़े रहेंगे. बैटरी को डिस्कनेक्ट करो, इलेक्ट्रोमैग्नेट नहीं रहेगा और घूमना बंद हो जाएगा. हमने अब तक आर्मेचर पर सिर्फ एक लूप का इस्तेमाल किया है. इससे हमारे मोटर की गति अनियमित हो जाएगी और वास्तव में हम इस स्थिति में फंस सकते हैं जहां ब्रश कम्यूटेटर सेगमेंट्स के बीच आधे रह जाएं. हम कर सकते हैं कंप्यूटर रिंग को विभाजित करना और फिर एक और लूप जोड़ना. पहले दो कंप्यूटर सेगमेंट्स के संपर्क में आकर इलेक्ट्रोमैग्नेट चालू होता है, जिससे घूमना Got 99 things to
हा मग परत ऍड आलं. को विभाजित करना और फिर एक और लूप जोड़ना। पहले दो कंप्यूटर सेगमेंट्स के संपर्क में आकर इलेक्ट्रोमैग्नेट चालू होता है जिससे घूमना शुरू होता है। जब हम यहाँ पहुंचते हैं तो ब्रश अगले जोड़ी कम्यूटेटर सेगमेंट से संपर्क करने लगते हैं, जिसका मतलब है कि यह लूप बंद हो जाता है और अगला लूप चालू हो जाता है। अब इलेक्ट्रोमैग्नेट घूमना चाहता है, ब्रश संपर्क बदलते हैं और अगला लूप चालू हो जाता है। यह लगातार होता रहता है जैसे हमारी मोटर घूमती है। ऐसा लगता है मानो लूप बारी बारी से इलेक्ट्रोमैग्नेट बन रहे हों। कुछ इलेक्ट्रिक मोटर्स आर्मेचर में कई लूप जोड़ते हैं। इससे मोटर पर निरंतर घूर्णन गति बनी रहेगी। आर्मेचर पर यह घूर्णन बल को टॉर्क कहते हैं। कळलं? हे जेवढे जास्त तुम्ही असे आर्मेचर एकात एक असं जोडताय तेवढी जास्त ना ती मोटर फास्ट फास्ट फिरणार, तेवढी जास्त पॉवरफुल ती मोटर बनेल. अधिक टॉर्क का मतलब है तेज घूर्णन। मोटर के टॉर्क को बेहतर बनाने के लिए हम कुछ चीजें कर सकते हैं। जब तार ज्यादा होते हैं तो इलेक्ट्रोमैग्नेट मजबूत होते हैं। ये सच है कि हम धातु के बोल्ट के चारों ओर ज्यादा तार लपेटते हैं, और यह भी सच है कि हमारे प्रत्येक आर्मेचर लूप कई तारों से बने होते हैं। मोटर में ज्यादा शक्तिशाली इलेक्ट्रोमैग्नेट होने से तेजी से घूमेगा। अगर आप असली इलेक्ट्रिक मोटर्स की कुछ तस्वीरें देखें तो आपको बहुत सारे तार लिपटे हुए नजर आएंगे, और हाँ, इसका कारण भी वही है। ज्यादा तार लपेटने से मजबूत इलेक्ट्रोमैग्नेट बनता है। इसे और मजबूत बनाने का एक और तरीका है ज्यादा बिजली का इस्तेमाल करना। चलिए कुछ और शब्द देखते हैं। जो हिस्सा नहीं हिलता उसे स्टेटर कहते हैं। इस मामले में ये दो स्थायी चुंबक हैं जो किनारे पर लगे होते हैं। ये मोटर के केस के किनारों के अंदर फिट हो जाते हैं। बीच में जो हिस्सा होता है उसे भी रोटर कहते हैं। याद रखिए, यही वो हिस्सा है जो घूमता है। धुरा यहाँ बीच से होकर गुजरता है और मोटर के पीछे से निकलता है। इस वीडियो में जो मैंने दिखाया है, अशी वाली मोटर बघितली तुम्ही मुलांनो? बघितली अशी मोटर ही वाली Yes, ma'am. बघितली असेल. हा Yes, ma'am. त्याच मोटरच्या आतमध्ये त्याच मोटरच्या आतमध्ये काय काय आहे तेच आज आपण बघितलंय. डीसी मोटर है। यदि आपके पास एक ऐसा उपकरण है जो बैटरी से चलता है तो उसमें एक डीसी मोटर हो सकती है। अन्य प्रकार के इलेक्ट्रिक मोटर्स अलग तरीके से काम करेंगे। ज्यादातर मोटर्स गति पैदा करेंगे और हम इसका उपयोग विभिन्न उपकरणों को चलाने के लिए कर सकते हैं। इस मामले में एक बच्चे का खिलौना या एक पंखा जो आपके कमरे को ठंडा करता है। मोटर की गति को दूसरे प्रकार में बदला जा सकता है, जैसे कि इस पंखे में देखी गई इधर उधर हिलने वाली गति। या फिर यह इलेक्ट्रिक कटिंग चाकू कैसा रहेगा? प्रत्येक ब्लेड आगे पीछे हो रहा है। यह सब मोटर की घूमने वाली गति से शुरू होता है जो एक गियर को घुमाता है, जो फिर इन दो टुकड़ों को आगे पीछे धकेलता है। तो उम्मीद है कि इस वीडियो ने आपके दिमाग में कुछ बल्ब जला दिए होंगे। अगर आप नई चीजें सीखना पसंद करते हैं तो ब्रिलियंट पर जाइए। कळलं? मोटर कशी Yes, बनते ma'am. आणि त्या मोटर कशा वेगवेगळ्या गती निर्माण करू शकतो. तर आता तुमच्या पुस्तकामध्ये परत जाऊया आपण. आता जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं पुस्तकामधून आपण समजून घेऊयात. ठीक आहे, आणि तेच तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचंय. तर बघा, मोटरमध्ये ते त्यांनी जी चुंबक घेतलेली दोन, तशीच इथे जी चुंबक आहेत ते ठेवलेली आहेत आणि ते दिसतात ते तुम्हाला. हे बघा, हे नॉर्थ पोल, साऊथ पोल. मगाशी पण आपण आता जी व्हिडिओ बघितली त्याच्यामध्ये उजव्या बाजूला नॉर्थ होतं आणि डाव्याला साऊथ होतं. ठीक आहे, तुम्ही पुस्तकामधलीच आकृती काढा, काही हरकत नाही. दिसते तुम्हाला मुलांनो? हे ई आणि एफ जे आहेत हे दिसते, हेच ब्रशेस आहेत. आणि ही जी गोल गोल फिरणारे आहेत हे बघा, कार्बन ब्रश नाव दिलेले आहे त्याला. आता हेच आहे दुभंगलेले कडे, हातात कडा घालतो की नाही आपण, मी बांगडी बांगडी म्हणत होते, त्याच्यामध्येच याला कड नाव दिलेलं आहे, ज्याला इंग्लिश मध्ये काय नाव होतं? कम्युटेटर. कळते? आणि बघा, मी जशी नावं दिलेली सेम तशीच नावं दिली आहेत, ए बी सी आणि डी. तर सुरुवातीला काय होते? सुरुवातीला आता काय होते? चला, हीच आकृती आता घेऊन मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करते हा टॉपिक. आता तुमच्या पुस्तकामधल्या आकृतीला घेऊन मी तो हा टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करते.
ठीक आहे, मी सध्या एक्सप्लेन करते तुम्हाला मुलांनो. तुम्ही काय करा, पुस्तकामधून परत एकदा हा वाचून काढायचा आहे आणि छान हँडरायटिंग मध्ये लिहून काढायचंय. परीक्षेमध्ये 5 मार्काला जर प्रश्न आला तर आकृतीसह पूर्ण स्पष्ट करायचे की ही मोटर काम कसं करते. आणि पूर्ण 5 मार्काला जर प्रश्न नाही झाला तरी आता जसं एका विद्यार्थिनीने सांगितलं आकृती आलेली, तसं ही आकृती काढण्यासाठी परीक्षेमध्ये विचारू शकतात मुलांना. ठीक आहे, फक्त आकृती काढायला पण विचारू शकतात. चला आता ह्याला आपण समजून घेऊयात. मुलांनो, आपला क्लास आज मी लवकर जॉईन केलंय ना, तर आपला बरोबर 9:20 ला क्लास संपेल. तर तोपर्यंत प्लीज मीटिंग सोडू नका जाऊ दे. बघा, ही घेतली मी इथे आकृती तुमची. आता बघा काय चाललंय. आकृती स्पष्ट दिसते मुलांनो? येस मॅम. तर आता तुम्ही बघू शकता की इथे खूप साऱ्या ज्या आहेत त्या आपल्या विद्युत घट म्हणजे सेल्सला जोडून मोठीवाली बॅटरी बनवली आहे. म्हणून बघा इथे 1 2 3 4 बऱ्याच अशा उभ्या लाईनी दिसतात आहेत. ठीक आहे, तर ही जास्त पॉवरवाली आपली बॅटरी आहे. त्याच्यानंतर ना हे आसला ना इंग्लिशमध्ये ऍक्सिस म्हणतात मुलांना. ऍक्सिस हे काही नाही, फक्त ते गोल रॉड असतो जो त्या कम्युटेटरमुळे जो आहे तो फिरत राहतो स्टेबल ठेवण्यासाठी. त्या कडे हवेमध्ये कसे लटकत राहणार ना, त्या कड्यांना सपोर्ट हवा म्हणून त्याला आतमध्ये घुसवलंय. त्याला ऍक्सिस पण म्हणतात. ते गोल गोल रॉड आहे नुसता, तो फिरत राहतो. आणि हे दुभंगलेलं कड तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं. हे असे मगाशी जे होते ना ते ब्राऊन कलरचे असे बांगड्यांचे 2 तुकडे. राईट, आता होतंय काय बघा, इथे पॉझिटिव्ह आहे मुलांनो, इथे हा निगेटिव्ह आहे. तर नक्कीच विद्युत धारा आपली अशी जाणार आहे. तर बघा, इथून विद्युत धारा जात असताना हे बघा इकडे विद्युत धारा. आता हा मगाचा आपण जो व्हिडिओ बघितला तो खूप सुंदर व्हिडिओ होता, बट त्याच्यामध्ये एक फॉल्ट काय होता, त्यांनी हा फ्लेमिंग्सचा डाव्या हाताचा नियमच नाही वापरला. तर आता बघा इकडे काय होतंय, हे असा करंट चाललाय आपला, म्हणजे तुमच्या दिशेने करंट जातोय मुलांना. ठीक आहे, आपली ह्याची दिशा कोणती आहे? आपली ही चुंबकीय क्षेत्राची दिशा कुठली आहे? नॉर्थ कडून साऊथ कडे जशी असते मी तुम्हाला सांगितलेलं होतं, तर ती नॉर्थ कडून साऊथ कडे चालली आहे. तर आपली दिशा कशी आहे? चुंबकाची ही वाली दिशा आहे, बरोबर आहे. तर मग बघा, हे दिसतंय, हे तुमच्याकडे करंट चाललाय, ही आपली नॉर्थ कडून साऊथ कडे दिशा आहे. तर आता इथे काय होणार आहे माहितीये मुलांनो, हा माझा जो आर्मेचर जो आहे तो बघा अशी दिशा असताना खालच्या बाजूला माझा अंगठा दाखवतोय. तर आता इथे काय होणार आहे माहितीये, त्या व्हिडिओच्या बिलकुल उलट हे खाली जाणार आहे आणि इकडून हे वर येणार आहे. कळतंय है ना? कारण व्हिडिओ मध्ये इकडे साऊथ होता आणि इकडे नॉर्थ होता. आणि मग अर्धी सायकल पूर्ण झाल्यावर हा जो आता बघा डीसी आहे हा पलटी होऊन इकडे येईल, हा डी इथे येईल आणि हा सी इथे येईल, बरोबर आहे. आणि हा बी इथे जाईल आणि हा ए इथे येईल. आणि मग परत हा जो वरती येईल हा इकडून वरती येईल, हा खाली जाईल. म्हणजे कसं करंट होणार आहे बघा, हा इकडे तुमच्या बाजूला करंट जात असल्यामुळे हा खाली जाईल, हा वर येईल. परत अर्ध्या सायकल नंतर परत हा इकडे खाली जाईल, हा वरती येईल. तर आता जे आहे ती तुमची मोटर अशी उभी फिरणार आहे, अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरणार आहे. इझी समजतंय? कुठला नियम इथे लागू झाला? फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. ठीक आहे, स्टॉप शेअर करू. हे समजलं मुलांनो? ही आकृती काय चाललंय? येस मॅम. ही आकृती काढायला तशी अवघड नाहीये, पण 3 मार्काला किंवा 2 मार्काला ही आकृती काढायला विचारू शकतात. हा खूप महत्त्वाची गोष्ट मुलांनो, भलेही तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण पूर्ण टोटल 5 मार्काचा प्रश्न जरी नाही विचारला तरी तुकड्या तुकड्यांमध्ये 5 मार्काचा जर आला तर काय येईल प्रश्न माहितीये? या डीसी मोटरला काय म्हणतात मराठीमध्ये? हा, विद्युत चलित्र यांची संरचना स्पष्ट करा व तिचे कार्य लिहा. म्हणजे ती कशी बनवतात आणि ती कसं काम करते ते स्पष्ट करा. असं विचारलं तर हे तुम्हाला सगळंच लिहायचं. आकृती काढायची आहे,
आणि सगळं ते त्याचे कुठल्या कुठल्या पार्ट्सने ते बनलंय त्याची नावं लिहून त्याचं काम एक्सप्लेन करायचंय. तर तो 5 मार्काचा प्रश्न तो येऊ शकतो फुल, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळंच लिहायचंय आपल्याला, तो 5 मार्क्ससाठी. दुसरा 3 मार्काचा प्रश्न काय येऊ शकतो मुलांनो, आकृती काढायला. आकृती म्हणजेच आपल्या डायग्राम साठी येऊ शकतो, 2 किंवा 3 मार्काचा प्रश्न. ठीक आहे. आणि परत मुलांनो हे जे आहेत ना दुभंगलेले कड्याचं काम काय आहे, कार्बनचे ब्रश आहे त्याचं काम काय आहे, हे जे ऍक्सिस आहे त्याचं काय काम आहे, हे असे हे जे तुकड्या तुकड्यांचे जे बनले ना हे पूर्ण इलेक्ट्रिक मोटर, त्या प्रत्येक पार्टचं ह्याच्यामध्ये काय काम आहे तो प्रश्न पण 2 किंवा 3 मार्काला येतो. आणि एक पार्टचं काम काय आहे ते लिहिण्यासाठी 1 मार्क असतो. पण ते तुम्हाला विचारतील की आपल्या डीसी मोटरमध्ये खालील जे पार्ट्स वापरले जातात त्याची कामं काय आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला ते विचारू शकतात दुभंगलेले कडे, कार्बनचा ब्रश, आर्मेचरचं काय काम आहे, असं प्रत्येक पार्टचं ते काम विचारू शकतात परीक्षेमध्ये. ठीक आहे. तर हा वाला जो पोर्शन आहे ना मुलांनो, बऱ्याच मुलांना हे नीट समजत नसल्यामुळे हा अवघड जातो. आता मला तुम्ही सांगा, तुम्हाला समजलं? तुम्हाला हे कसं वाटते, इझी वाटतं, अवघड वाटते? इझी वाटतंय. इझी आहे ना? तर तुम्ही ना मुलांनो मला सांगा, तुमची परीक्षा आता जी शाळेमध्ये चालू आहे ती कधी संपणार आहे? मॅम आमचा फिजिक्सचा पेपर झाला. नाही सगळी परीक्षा कधी संपणार आहे? 18 तारखेला. परवा शेवटचा पेपर आहे. बरं ठीक आहे मुलांनो, प्लीज एक काम करा, परीक्षा संपल्या ना, आता मी तुम्हाला आता लगेच होमवर्क नाही करायला सांगत, परीक्षा संपल्यावर हा वाला व्हिडिओ जो आपण बघितलेला होता ना, हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला ना, परत एकदा तो तुम्हाला चांगला समजावा म्हणून त्या व्हिडिओची लिंक मी आता तुमच्या ग्रुपमध्ये टाकते. तर व्हिडिओ एकदा बघा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर ना जर गरज पडली तर आपल्या ह्या क्लासची रेकॉर्डिंग पण बघा. तोपर्यंत संगीता मॅम जे आहेत ते तो व्हिडिओ जो काय करतील नक्की ग्रुपमध्ये टाकून देतील. ठीक आहे. त्याच्यानंतर ना पुढे काय करायचंय बघा, हे तुमचं जे मी पुस्तक शेअर केलंय ना, पुस्तक घ्यायचं, इथून ते हातात पेन्सिल घेऊन इथून ते इथपर्यंत पूर्ण ह्याला व्यवस्थित वाचून काढायचं. हे बघा मी जसं सांगितलेलं तसंच दिलंय. DCBA आधी ABCD कडून चाललंय आणि नंतर तो उलटा होतोय, DCBA कडून जातोय, कारण AB नेच DC ची जागा घेतली, DC ने AB ची जागा घेतली. त्याच्यामुळे मग आधी ABCD कडून करंट जातोय आणि नंतर DCBA कडून करंट जातोय. ठीक आहे. तर ते पूर्ण ह्यांनी मी जे आता तुम्हाला जे एक्सप्लेन केलं तेच ह्यांनी शब्दामध्ये त्याची मांडणी केलेली आहे. ठीक आहे. इथे दिसते, फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार AB शाखेवर निर्माण झालेले बल त्याला खाली दिशेने ढकलते. हेच बघितलेलं आपण, हे करंट आपली विद्युतधारेची दिशा आहे त्याच्यामुळे हे खाली चाललेले A कडून B, राईट, त्याला AB ला खाली ढकलते आणि CD ला काय करते, CD ला वर आणते. ठीक आहे. तेच सगळं दिलेलं आहे, हे चांगलं वाचून काढायचंय. आणि कुठून तुम्ही म्हणते ह्याला लिहिणार आहे, हे बघा, इथून ह्याला ना मुद्देशीर इथपर्यंत पूर्ण लिहून काढायचंय. हे ह्याच्यामधले काही काय फक्त जे मुद्दे आहेत ना, जे तुम्हाला वाटतील की हे नाही लिहिलं तरी चालेल ते फक्त गाळू शकता तुम्ही, पण नाही ह्याच्यातून मला नाही वाटत काय कट करायचंय. हा म्हणजेच बघा, घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरत राहतात. हेच मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं. व्हिडिओ मधली मोटर घड्याळाच्या दिशेने फिरत होती आणि ही वाली मोटर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते. ठीक आहे. तर हे तुम्हाला पूर्ण लिहून पाठ करायचंय मुलांनो, आणि आकृती पण काढायची. आणि हे पूर्ण लिहायला आणि आकृती काढायला 5 मार्काचा प्रश्न येतो. हाच तुमचा एकच फक्त आज होमवर्क आहे. काय होमवर्क आहे? व्हिडिओ बघा. व्हिडिओ नीट चांगला नाही समजला तर आपल्या क्लासची रेकॉर्डिंग बघा आणि लिहून काढा. हे जे आता मी हायलाइट केलेलं ते लिहून फक्त काढू नका, त्याला चांगलं पाठ करा. कारण का बरं, परीक्षेत ते बोर्डाच्या परीक्षेत नक्की विचारलं जातं. हा तुम्ही बोर्डाचे मागचे पेपर बघा हवं तर, बोर्डाच्या मागच्या पेपरमध्ये हे विचारलेलं असेल कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये. डेफिनेटली 2 वर्षातून एकदा तरी हा प्रश्न येतोच येतो. ठीक आहे. येस मॅम.
ठीक आहे, तर चला आपण आज मग होमवर्क दिलाय मी तुम्हाला. आजचा क्लास इथे थांबवूया. आपण आता